बाई काय करावं? दिवस किती निवडले, लहानची मोठी झाली, आई वडिलांनी लग्न केलं, लग्नात मी सासरी आले, रात्रंदिवस मी पतीची सेवा केली आणि सेवा करता करता मी आज या गावाची एका ब्राह्मणाची कन्या झाली. या कन्याच्या अनुसार गावामध्ये माझ्या सर्वच काही वर्चस्व एवढं असताना सुद्धा माझ्या एवढ्या संपत्तीला किंवा माझ्या या धन दौलतीला एक वारसा होणं अलग निरंजन माई भिक्षा देही. किती अभागा नसेल देव माझ्यावर प्रसन्न झाला. काय करावं काय, पण जाऊ दे, माझ्या घराचं काम संपत्ती बाहेर कोणी आरोडे मी जाते आणि पाहते कोण आहे. या बाबा. अलग निरंजन आओ बाबा या माझ्या घरात बसा. माई ओळखलं का मला? नाही बाबा. अगं माई तू सुरत होता ना? हो बाबा. तुला आठव 12 वर्ष अगोदर तुला विभूती दिली होती. तुझ्या पोटी संतान नव्हतं, त्याच्यासाठी तुला विभूती दिली होती. तो पुत्र आता तो बाळ 12 वर्षाचा झाला असेल, तो कुठं आहे मला दाखव. बाई हा 12 वर्षापासून गेलेले विभूतीवाला साजू या संताने माझ्यावर दया करून त्याच्या झोडीत विभूती दिली तुम्हाला आणि मला बोलला की तुला 9 महिन्याने 9 दिवसाने तुला मुलबाळ सुंदर असा तेजवान मुलबाळ तुला पण काय करावं, त्याचा ऐकायला शब्द मी पाडला नाही आणि त्याने दिली विभूती मी फेकून दिली. अलग निरंजन माई काय विचार करते आहे? बाई या साधूच्या समोर जावं कसं, याला सांगावं तर सांगावं काय. याने 12 वर्ष अगोदर मला शब्द दिला, तो शब्द याचा खरं बाई. हा संत होणा हो देव अवतारी असावा, पण मी खोटं बोलते तर त्या साधूला कळेल. पण मी काहीतरी असं नाही एक बहाणा करते आणि त्या साधूला माझ्या 12वा भाग. माई बाबा बोल माई. बाबा ही घे माझ्या भिक्षा बाबा. माई हो तू भिक्षा आणते, हो तुला विभूती दिली होती, तो बाळ कुठं आहे तो दाखव मला. अहो नाही हो बाबा, मला तुम्ही विभूती नाही दिली. काय बोलतो बाई? हो बाबा मी खोटं नाही बोलते बाबा. नाथांना खोटं साबित करू नको. हो बाबा जे आहे तेच मी सांगते बाबा. बाई तुम्हाला आजच पाहते मी. वाठाव तुला वाटत असेल तो पुत्र मी घेऊन जाईन, त्याची भेट घेतो आणि जातो मी. तो पुत्र कुठे आहे तो मला दाखव. बाबाने खोटं बोलू नको. तुला 12 वर्ष अगोदर विभूती दिली होती, 6 दिवसांनी विभूती नव्हती, संजीवनी मंत्राने जपलेली विभूती होती बाई. बाबा तुम्ही जे काही सांगताय ते तुमच्या बाजूला खरं आहे, पण माझ्या बाजूला खोटं आहे बाबा. तुम्ही कोणतीही विभूती दिली नाही बाबा, मी तुम्हाला आजच पाहते बाबा. बाई खोटं बोलू नको. बाबा अहो नाही ना, तुम्ही मला विभूती दिली नाही बाबा. आई बाबा तुम्ही दुसऱ्या घरात. खोटं बोलू नको. हो बाबा. नाथांना चिडवू नको. बाबा नाही. अजून खोटं बोलू नको, नाहीतर श्राप देऊन मोकळा होईल. बाबा मी खरंच सांगतो बाबा, तुम्ही मला विभूती दिली नाही बाबा. बाबा तुम्ही दुसऱ्या कोणाला दिलं असेल, पण माझ्यासारखा चेहरा पाहून मला बोलत नाही बाबा. बाई अजून खोटं बोलू नको तू. हो बाबा मी खोटं बोलण्याची सुद्धा हात जात नाही. तू एवढं खोटं बोलते. बाई कुठं आहे तो पुत्र दाखव. चिडू नको, नाहीतर श्राप देईल. बाबा हो बाबा मला चुकलं बाबा. बाबा मी तुम्हाला कमी ओळखलं बाबा, मी तुम्हाला खोटं समजलं बाबा. मी माझ्या शेजारीच ऐकून. बाई नाथांना खोटं समजते. नवनारायण बळी अवतार आहे, मच्छिंद्र कोटी अवतार घेतलेला आहे. मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार. बाई नाथांना खोटं समजते. बाबा माझ्या चुकी झाली बाबा.
बाबा ती विभूती मी माझ्या हाताने उखडण्यात बाई ब्रह्मदेवाचा जो डाव मांडलेला असतो तो कधी चुकत नाही. तुझी ब्रह्मजिका पुसण्यासाठी तुला विभूती दिली होती. तुझी दया आली, तुला विभूती दिली. चला तुला पुत्र होईल. बाई नातावर तू भरोसा ठेवू शकत नाही. बाबा अहो माझ्या शेजारीचं ऐकून मी ती विभूती उखडण्यात टाकली. बाई हो याच्या पुढे शेजारीचं जायचं जा. आणि तू वाघोटी आहे ना, आणि वाघोटी हा जन्मभर. हो बाबा असं आशीर्वाद नका द्या बाबा. बाबा माझ्यावर काही दया करा, मला पुन्हा विभूती द्या बाबा. आता पुन्हा होऊ शकत नाही बाई. बाबा कुठलीही एकाच वेळा वेळ येते, पुन्हा येत नाही. त्याच्यासाठी सावध व्हायचं. अहो बाबा माझ्या चूक झाली बाबा, माझी चूक पदरात घ्या बाबा. बाई मला विभूती द्या. तुझी आता चूक मी परत ठेवू शकत नाही. ती विभूती कुठं फेकली ती दाखव मला. बाबा अहो मला माफ करा बाबा, माझं चुकलं नाही, मला क्षमा करा बाबा. बाई तू रडून कुठलीही गोष्ट संपवायचा प्रयत्न करू नको. तुझ्यावर आता मला दया येणार नाही. मला दाखव की विभूती कुठे फेकली आहे. हो बाबा चला माझ्यासोबत. हात धरला बाईने नाता येऊन गेली रे उपरल्या बाई या उखरड्यात रक्षा झोपली तू. हो बाबा ठीक आहे. हाच चौकडा बाबा. अलग निरंजन गोरक्ष हे गोरक्ष गोरक्ष अलग निरंजन हे बाळा उठ उठ. माझ्या अंगाला कपडे नाही. कपडे नाही बाळा. 12 वर्षाचे झाले. 12 वर्षापासून उकरड्यात आहे. हो बाबा. तुझ्या अंगात कपडे नाही. नाही बाबा. हे घे तुला कपडे देतो मी. हो बाबा. अलग निरंजन हे बाळ हे वरती हे बाळ. अलग निरंजन आदेश हे गोरक्ष. अरे बाळा एवढा झाला तू कसा राहिला असेल तू. चांगला. हो अलग निरंजन अलग आदेश आदेश. काय करावं, माझ्यासारखी वांजणी माहीत नसावी. एवढा रूपवंत तेजवान बाळा असून सुद्धा हा माझ्या पोटातून येणार होता घोडा होता बाई. किती सांगावं किती बोलावं, या साधूचा मी भरोसा ठेवला नाही बाई. चंद्र सूर्यासारखं तेज या बाळाला. बाई किती सोडवान असं रूपवान बाळ. मी नाताना खोटं समजलं बाबा. अहो
तुझे पाय पडते बाबा, माझा बाळा मला द्या हो बाबा, माझी चूक झाली बाबा. बाई तुला हा पुत्र पाहून तुला मोह सुटला आता. तुझी आईची ममता जागी झाली आता, कुणाचीही ममता जागी होईल. अगं त्या वेळेस विभूती फेकली तेव्हा तुला कळालं नाही, खोटं समजलं ना मला. आता ती चेष्टा करायची नाही. तुम्ही भजा देवाला, सर्वांना भजा किंवा भजू नका, पण कोणाची टिंगल करू नका, कोणाला नाव ठेवू नका, त्याच्या वाटेला जाऊ नका लागेल. पण जेवढं नाव ठेवून टिंगल घेऊन जेवढं पाप होतं ना तेवढं पाप तुझ्या होत नाही. त्याच्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवा. अहो बाबा, अहो बाबा, मी तुमची दाढी धरली, तुझे पाय पडले बाबा. अहो या मायावर तुम्ही काही कृपा करा बाबा. बाई बाबा आता तू कितीही आरडाओरडा केला, अहो बाबा, पाया पडली, लहान तुझी जीवन पाया झाली. या गावात आल्यापासून मला 12-13 वर्ष असेल बाबा. या 12-13 वर्षामध्ये माझा एक दिवस असा गेला नाही बाबा ज्या बाळासाठी मी आज केलेली बाबा. बाबा अहो या मायाचा फाटका पदार्थ मी शिवा बाबा. हे बाळ मला द्या बाबा. बाबा अहो किती सांगावं, किती काय बोलावं बाबा. बाई एवढा मोठा बंगला असून त्या बंगल्यामध्ये मला शिक्षण केले बाबा. रात्री डोळ्याला झोप नाही बाबा. असं काय पाप केलं बाबा. अहो बाबा काहीतरी दया करावं माझ्यावर. बाई अहो मी तुमचे पाय पडले बाबा. सर पैसे आरडाओरडा करू नको, रडू नको. अहो बाबा, तुझी आता दया येणार नाही. येतो बाई मी. अहो बाबा नका बाबा. हा रोजवान बाळा, हा तेजवान बाळाचा मला एकटा घ्यावं, काय करावं, किती जवळ घ्यावं, किती काय बोलावं. असा सुंदर गोड मुलगा आज माझ्या पोटी राहिला. अजयही मला आई म्हणलं असं. काय पाप केलं. अहो बाबा नका ना घेऊन जाऊ. अहो तुम्हाला काही लागला असेल मी माझी करते बाबा माझ्या सेवा तुमची. अगं बाई नाथांना काय देऊ शकते तू. बाबा तुम्ही जरा थांबा बाबा. जे असं शक्य या जगातलं मी ते देण्यासाठी तयार करते. बाबा या मायाला हा बाळ बाई नाथांचा सौदा करणे तू. नाथांचा सौदा करणे म्हणजे भगवंताचा सौदा करणे. बाबा तुम्ही जे म्हणता ते करणार बाबा. बाबा ठीक आहे बाई, तुझ्यासाठी 5 मिनिटं थांब. ठीक आहे बाबा करते. माझ्या सेवेचे जे प्रयत्न असेल तेवढा प्रयत्न करतात. वो धर्म